पडू दे ठिणगी लागू दे बनवा आईचा ऋण फेड तू. दुबेनी हे लक्षात घ्यावं, मराठीच्या विषयावर, महाराष्ट्राच्या विषयावर आमच्या वाघिणीसोबत पहिल्यांदा लढावं लागेल आणि नंतर आमच्यासोबत लढा द्यावा लागेल. आणि हे दुबेच्या लक्षात आलं. दुबेने तिथून अक्षरशः पळ काढताना आपण सर्वांनी पाहिलेला आहे. मराठी सगळ्या लोकांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं, राजसाहेबांच्या बाबतीत जे वक्तव्य निशिकांत दुबेने केलं आणि हे केलेलं वक्तव्य या महाराष्ट्राच्या तीनही महिला खासदार महिलांनी ज्या पद्धतीनं निशिकांत दुबेला घेराव घातला आणि त्यांना विचारपूस केली आणि अक्षरशः त्या ठिकाणी त्यांना पळ काढून जावं लागलं, अशा पद्धतीची परिस्थिती निशिकांत दुबेची केली. आणि सगळ्या मनसेचे सगळे पदाधिकारी, आमचे ज्येष्ठ बंधू राजूभाऊ उंबरकर, आमचे सगळे पालनवार असतील, राहुल असतील, सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत की कुठेतरी मराठीचा स्वाभिमान जिवंत झाला, मराठी अस्मिता जिवंत झाली आणि त्याच्यासाठीच एक छोट्याखानी स्वागत त्यांनी या ठिकाणी केलं. लढा तू